तर ज्यांना विरोधी पक्षनेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री पदावर बोलू नये। उदय सामंत यांनी मवियावर ही टीका केलेली आहे। विरोधी पक्षनेता कोण असेल हे पुढच्या 48 तासात महाविकास आघाडीने सांगावं असंही सामंतांनी म्हटलेलं आहे। सामंत आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, बरीच चर्चा आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। आता 14वी विधानसभा पण विसर्जित झाली आहे। पुढचा नेमका कार्यकाळ कशा पद्धतीने चालणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, काय होणार या संदर्भातले सगळ्या ज्या तुमच्या शंका होत्या त्या स्वतः ट्विट करून एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री दूर केलेल्या आहेत। मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं 230-234 पेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणलेली आहे आणि तिन्ही आमचे नेते जे आहेत ते राजकीय परिपक्व आहेत, ते एकत्र बसतील आणि लवकरात लवकर निर्णय घेतील। विरोधक म्हणतायत की काहीतरी आतमध्ये धुसफूस सुरू आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पद कुणाला जाणार हे अजूनपर्यंत त्यांनी उघड केलेलं नाहीये आणि सत्य काय ते जनतेसमोर यायला पाहिजे। बरेच दिवस झाले कोण विरोधक? महाविकास आघाडीचे राहिलेत कुठे? विरोधक राहायला पाहिजे हो। ज्यांना स्वतःचा विरोधी पक्ष नेता बनवता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण असावा याच्यावर चर्चा करावी। म्हणजे गिरे तोबे टांग उपर आहे, आधी स्वतःचे आमदार सांभाळा। ते विचारतात की नाही की मुख्यमंत्री कोण होणार। माझं त्यांना आव्हान आहे, पुढच्या 48 तासामध्ये, म्हणजे 24 पण नाही, 48 तासामध्ये महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे त्यांनी सांगावं। कॅमेरा पर्सन योगेश गुरव सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।